ठाकरे सहकुटुंब त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि आता ते माध्यमांशी संवाद साधतील। आपण ऐकूया उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात, कारण सकाळपासून बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत। शाईचा विषय असेल, कुठं दुबार मतदाराला भगव्या गार्ड यांनी पकडल्याचा विषय असेल, अशा अनेक विषयांवर उद्धव ठाकरे आता बोलतील, माध्यमांशी संवाद साधतील। उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात आपण थेट ऐकूया। उद्धव ठाकरे यांनी मतदान केलेलं आहे, सहकुटुंब मतदानाचा अधिकार त्यांनी बजावलाय आणि त्यानंतर आता ते माध्यमांशी संवाद साधतात। त्यांच्यासोबत आमदार, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सुद्धा आहेत, त्यांच्या पत्नी सुद्धा आहेत आणि तेजस ठाकरे हे सुद्धा मतदान करण्यासाठी सोबत होते। एकत्रितपणाने मतदान केलेलं आहे। मी जिथे जिथे निवडणुका आहेत तिथल्या सर्व मतदारांना विनंती करेन की आपण आपला मतदानाचा अधिकार बजावा आणि राज्यातली शहरातली लोकशाही जिवंत ठेवा। आणि त्याचबरोबर आणखी एका गोष्टीचं मला वैषम्य वाटते की सकाळपासून मला वेगवेगळ्या ठिकाणातून, मुंबईतून आणि इतर शहरातून पण फोन येत आहेत। निवडणूक याद्यांचा गोंधळ आहे, नावं वगळली जात आहेत, इथे तिथे जात आहेत, गोंधळ काय संपत नाही आहे। शाईसुद्धा काही ठिकाणाची मला कळवण्यात आलं की वोटावरची शाई पुसली जाते। मला असं वाटतं निवडणूक आयुक्त हे पगार कसला घेतात ह्याचाही आता खुलासा झाला पाहिजे आणि निवडणूक आयुक्तांवरती एक बंधन पाहिजे की 365 दिवस आता या 4 वर्ष म्हणजे एकूण पाहिलं तर महापालिका निवडणुका, मुंबईची महापालिका निवडणुकी 9 वर्षांनी होते। मग 9 वर्ष जे निवडणूक आयुक्त आणि त्यांचा कर्मचारी वर्ग काय करत होता, आता रोज निवडणूक आयुक्तांना सुद्धा त्यांच्या साईटवरती आज त्यांनी काय केलं हे सांगणं बंधनकारक केलं पाहिजे। अन्यथा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयात रोज बसवले गेले पाहिजेत की जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल की रोज हे जे काय आता दादागिरी चालते यांची निवडणूक काळामध्ये, हे दादागिरी किंवा ही भाई लोक हे वर्षभर आणि निवडणुका नसते त्यावेळेला काय करतात। हा निवडणुकीचा किंवा याद्यांचा गोळ हा ताबडतोब थांबवला गेला पाहिजे, निवडणूक आयुक्तांवरती कारवाई झाली पाहिजे।